आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। लोखंडे साहेब ते म्हणतात की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मी अगोदरच मंजूर केलेल्या आहेत। निवडण्याचा पाणी प्रश्न असेल, तुम्हाला माहिती असेल निवडणूक कोणी केला त्याची कसं वादाचित करता ती चर्चा झाली, निवडणूक झालं सर्वांनीच केलेलं आहे, ते सर्वांनीच केलं। मी काय एकटा क्रेडिट सगळ्यांचीच असेल त्याच्यामध्ये हात तो निवडण्याचा प्रश्न कोणी सोडवलाय तुम्ही बघा तुम्हाला ही माहिती करता सांगतो, निवडण्याच्या ज्या मान्यता आहेत ते तो प्रकल्प म्हणजे मंजूरच होत नव्हता, पण त्याला ज्या शासनाच्या मान्यता असतात 17 पैकी 14 मान्यता खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी घेतलेल्या आहेत। हे अधिकारी गोळा करणं दिलं नाही, हा वादाचा विषय करण्याचं कारण आहे त्यावेळेचे विषय आहेत, तुम्हाला सगळे माहिती आहेत। मी त्या विषयावर काय कळत येतो बघा मला तसं बोला 40 आमदार ज्यावेळी उद्धव ठाकरेंचा सोडून शिवसेना स्थापना झाली तसं आता तुम्ही 6 खासदार गेले। उद्धव ठाकरेंचा त्यांनी अनुभव सांगितला होता की उद्धव ठाकरे भेटत नाही आमदारांना, तुमचा काय अनुभव असा काय? मला त्या बाबतीत अनुभव नाही, मला त्या बाबतीत काही म्हणायचं नाही, माझी कोणती तक्रार नाही। मला त्यांनी मागच्या वेळापर्यंत दिलं यावेळापर्यंत दिलं त्या प्रेमाचं मी हे आहे, पण मला या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मला जाणं हे महत्वाचं होतं, खरं प्राप्त होतं आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने गेलेलो आहे। लोकशाहीमध्ये ही आता प्रक्रिया सुरू झालेली, काही आरोप करायचे बेछूट आरोप करायचे, हे आरोप बेछूट आहेत, चुकीचे आहेत आणि दरवेळेला वेगवेगळ्या पद्धतीने आरोप केले जातात। जे कोणी असं काही करतं त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केला जातो, असं पुढे होणार नाही, झालेलं नाही, होऊ शकणार नाही। राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवून दाखवा आणि पुन्हा निवडून येतात। आता ही कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, हे वृत्त जे शिवसैनिक तुमच्या सोबत होते आज तुमच्यावरती घोषणाबाजी करतायत, काय सांगाल तसं? आता त्यांना त्यांची नाराजी मी आता माझ्या विकास कामातून त्यांना कळून देईल, त्याच्यावर ती नाराजी दूर करण्याचा माझा प्रयत्न राहील। उद्धव ठाकरेंचा 29 जूनला दौरा आहे, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विरोधकांची माफी मागण्यासाठी येत आहे। मी पण ऐकलेलं आहे, आनंदी गोष्ट त्यांना ती जात आहे, चांगली गोष्ट आहे, यावं त्याने। हा आता बरोबर तुमचा प्रश्न, हा प्रश्न तुम्ही विचारला मला, हा झाला निधी, हा फक्त गावाचा स्थानिक हा निधीचा निधी आहे। 5 कोटी तर आम्हाला फार खर्च आहे, आमदाराला 5 कोटी आहे एका तालुक्याला आणि आम्हाला 7 तालुक्याला 5 कोटी आहे। हा निधीचा विचार करता गावाची संख्या करता माझ्या मतदारसंघामध्ये 1300 गाव आहेत, रस्त्या वाड्या आणि 850 गावं जवळजवळ मोठी गावं आहेत। या गावांची मागणी, जनतेची मागणी, माझ्याकडनं अपेक्षा अजूनही मी पुऱ्या करू शकणार नाही या सगळ्या निधीमध्ये 5 वर्षामध्ये। हा एक भाग झाला। दुसरा भाग असा की जे काही मूलभूत प्रश्न आहेत, जसं आता रेल्वेचे प्रश्न आहेत, मी बरोबर सांगतोय जो 9 ते 14 मध्ये मी हा प्रश्न मंजूर केला होता, नाशिक ते पुणे रेल्वे, आज तो अडकलेला आहे। ब्रिटिश कालीन जो बेलापूर ते परळी आहे की या दोन्ही उत्तर नगर जिल्ह्यासाठी वर्धा ठाणे या 2 रेल्वे मार्ग आहेत, हे दुर्दैवाने अजून सुरू झालेले नाही। तरी कारण काय त्याची चर्चा करणार नाही, हा रेल्वे मार्ग आहेत, अनेक रेल्वेच्या गोष्टी आहेत त्या मला मंजूर करून घ्यायच्या आहेत। दुसरं तुम्हाला माहिती करता सांगतो की मी 2009 ते 14 खासदार असताना निवडण्याच्या प्रयत्नासाठी काय करतो हे तुम्हाला सगळ्यांनीच पाहिलेलं आहे, त्यासाठी केलेले प्रयत्न तुम्हाला माहित आहे आणि बाबांच्या कृपेनं जनतेच्या आशीर्वादानं हा प्रश्न आता मार्गी लागलाय। सर्व मतदारसंघामध्ये पाणी फिरत आहे, सुरू झालेलं आहे, अजूनही काही ठिकाणी पाणी जायचं आहे, अजूनही बराचसा भाग वंचित आहे आणि त्या वंचित भागाची देखील मागणी आहे। म्हणजे राज्य सरकारने घेतलेला 8 TMCचा निर्णय आपल्या सर्वांना माहिती की आपल्या हक्काचं पाणी जायकवाडी प्रकल्पात ढकलून दिलेलं आहे, त्यामुळे आजही आपल्या पाण्याची जी टंचाई आहे ती भरून काढण्यासाठी त्यावेळेला मागणी जो केली होती, नदीजोड प्रकल्प असेल त्यावेळेला मागणी केली होती की जे पाणी पश्चिमेला वाहून जातं ते पाणी आपल्या भागात वळवायचं असेल आणि हा विषय देखील आता केंद्र आणि राज्य सरकारनं हाती घेतलेला आहे। सुधारण्यासाठी मोठमोठे 24 प्रकल्प तयार करण्याचं काम, DPR बनवण्याचं काम, शासनाने निधी घ्यायचं काम चालू आहे आणि या 24 प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोरा असेल, आपला प्रवरा खोरा असेल, मुळा खोरा असेल, या सर्व खोऱ्यामध्ये हे पाणी आणायचा प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे। हा भाग खऱ्या अर्थानं सुजलाम करायचा असेल भविष्यासाठी तर या योजना आपल्या मतदारसंघामध्ये आल्या पाहिजे। आणि रस्त्याचे अनेक विषय आहेत, पाटपाड्याचे विषय आहेत, असे अनेक विषय आहेत की ज्या मतदारसंघासाठी आपल्याला सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून
राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्व योजना आणाव्याच लागणार आहेत. आणि त्यासाठी ह्या योजना पुऱ्या करायच्या असेल तर मला म्हणजे आपणच सांगा की सत्तेमध्ये असल्याशिवाय हे काही होणार नाही, सत्तेचा सपोर्ट असल्याशिवाय होणार नाही आणि ही काळाची गरज निर्माण झाली. माझ्या मतदारसंघामध्ये हे महत्वाचे प्रश्न अनेक विषय आहेत की जे विषय मी आता तुम्हाला ठळकपणे सांगितले. असे अनेक छोटे छोटे प्रोजेक्ट या बाबतीची सत्यता म्हणजे जो काही आरोप केलेला आहे अत्यंत निखलास खोटा, निखलास म्हणजे रेकॉर्डवर हुकूम असलेला. कसा आरोप केला मला माहित नाही. त्यांनी खरं म्हणजे शहनिशा करायला पाहिजे होती आमच्याकडे किंवा ज्या काही शासकीय यंत्रणा आहेत त्यांच्याकडे करायला पाहिजे होती, पण ती दुर्दैवाने केली नाही. आणि गेली 2 दिवस काहीतरी हा प्रकार दूरचित्रवाणीवर सतत चालू आहे की खासदारांचा निधी अजून खर्च झाला नाही. म्हणून तुम्हाला मी म्हणजे जे आतापर्यंत जे आकडे देतो, माझा प्रत्येक तालुक्यात निधी गेलाच. 6.5 तालुके माझ्या मतदारसंघात आहेत, ते पण तुम्हाला कोणत्या तालुक्यात किती गेला आणि त्याचप्रमाणे एकूण निधी किती आला. कृपया तुम्ही याची नोंद म्हणजे आपण जर सगळ्यांनी कळवली तर मला वाटतं फार बरं राहील. हे बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती की 2024 ला निवडणूक झाली. खासदार निधी स्थानिक विकास निधीमध्ये 5 कोटी प्रत्येक खासदाराला असतो. 6.5 तालुके आहेत आणि प्लस जिल्हा जो डीपीडीसी आहे त्या डीपीडीसीचा काही निधी असतो. माझ्याकडे 2 वर्षाचा जो निधी आला तो आज माझ्याकडे अखर्चित काही नाही, तो सर्व वाटलेला आहे. आणि याच्यावर तुम्हाला माहिती करता मी देतो की 2024-25 मध्ये आणि 25-26 मध्ये एकूण 2 वर्षात 9 कोटी 80 लाख खर्च म्हणजे मिळाले निधी प्राप्त झाला. त्यात 134 कामं मी मंजूर केली, प्रस्तावित केली. त्यासाठी 9.54 कोटी प्रस्तावित केलेत खर्चासाठी, म्हणजे मंजुरी दिली, सगळं झालं. त्यात 120 कामे मंजूर झालीत. आणि आज दूरचित्रवाणी काय दाखवलं जातं की 2 का 3 कामं झाली. 120 कामं मंजूर झाली आणि त्यासाठी 8 कोटी 55 लाख 41,000 मंजूर निधी पण झाला शासनाचा. माझं होऊ द्या पूर्ण, मग तुम्ही जाऊ. यापैकी 23 कामं पूर्ण झाली. त्यासाठी 1 कोटी 47 लाख निधी हा वितरित करण्यात आलेला आहे शासनाकडूनच. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून 14 कोटी 78 लाख रुपये मिळाले. त्यामध्ये 264 कामं आम्ही प्रस्तावित केलेली आहेत. म्हणजे 264 ही कामं आणि 134 कामं म्हणजे जवळजवळ 398 कामं 398 कामं ही प्रस्तावित केलेली आहेत. कामं काही चालू आहेत, काही पूर्ण झाली, काही कामं प्रगतीपथावर आहेत, कामं सुरू व्हायची आहेत. पण जवळजवळ 398 म्हणजे 400 जवळजवळ कामं ही माझ्या मतदारसंघामध्ये मी मंजूर केलेली आहेत, प्रस्तावित केली आहेत. यामध्ये तुम्हाला प्रत्येक तालुक्याची मी आकडेवारी देतो. अकोले तालुक्यासाठी डीपीडीसी मधून जिल्हा वार्षिक योजनेतून 55 कामं, त्यासाठी 4 कोटी 16 लाख 80 हजार. खासदार निधीतून 24 कामं म्हणजे रक्कम 1 कोटी 62 लाख म्हणजे 79 कामं अकोले तालुक्यामध्ये घेतली गेलेली आहेत. संगमनेर तालुक्यामध्ये म्हणजे जिल्हा वार्षिक योजनेतून 78 कामं 4 कोटी 53 लाख आणि खासदार निधीतून 35 कामं 6 कोटी 84 लाख म्हणजे 78 अधिक 35 म्हणजे जवळजवळ 128 कामं ही संगमनेर तालुक्यामध्ये घेतलेली आहेत. कोपरगाव तालुक्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत 29 कामं, त्याची रक्कम 3 कोटी 8 लाख आहे आणि स्थानिक विकास निधी 25 कामासाठी 1 कोटी 89 लाख आहे. म्हणजे कोपरगाव तालुक्यासाठी 29 अधिक 25 म्हणजे जवळजवळ 54 कामं ही या अकोला कोपरगाव तालुक्यासाठी घेतलेली आहे. राहता तालुक्यासाठी जिल्हा वार्षिक 22 कामं आणि त्यासाठी 65 लाख 28 हजार आणि स्थानिक 14 कामासाठी 1 कोटी अशा निधी देण्यात आलेला आहे राहता तालुक्याला. म्हणजे 22 आणि 14 जवळजवळ 46 कामं. श्रीरामपूर तालुक्यामध्ये याच्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यामध्ये वार्षिक म्हणजे डीपीडीसी मधून 53 कामासाठी 4 कोटी 6 लाख आणि डीपीडीसी मधून 25 कामासाठी 1 कोटी 9 लाख म्हणजे
53 आणि 25 म्हणजे जवळजवळ 78 कामं श्रीरामपूर तालुक्यासाठी दिलेली आहेत. नेवासा तालुक्यासाठी डीपीडीसीतून 27 कामं, रक्कम रुपये 2,81,06,000 आणि खासदारीतून 11 कामं 70 लाख, म्हणजे नेवासा तालुक्यामध्ये जवळजवळ 38 कामं दिलेली आहेत. अशी ही सर्व तालुक्यामध्ये प्रस्तावित केलेली कामं आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला मी सर्व तालुका आकडेवारी सांगितलेली आहे. आमच्याकडे कोणताही निधी आला तर मला मी प्रशासनामध्ये राहिलेला आहे. निधी कसा खर्च करायचा, कसा मागायचा, कसा वितरित करायचा, या सर्व गोष्टी असल्यामुळं मी माझ्याकडे काही निधी ठेवलेला नाही, तो वाटून दिलेला आहे. ही माझी आकडेवारी आहे. हा, आता बरोबर तुमचा प्रश्न. हा प्रश्न तुम्ही विचारला मला. हा झाला निधी, हा फक्त गावाचा स्थानिक हा निधीचा निधी आहे. 5 कोटी तर आम्हाला फार खर्च आहे. आमदाराला 5 कोटी आहे एका तालुक्याला, आणि आम्हाला 7 तालुक्याला 5च कोटी आहे. हा निधीचा विचार करता गावाची संख्या करता माझ्या मतदारसंघामध्ये 1300 गाव आहेत, रस्त्या वाड्या आणि 850 गावं जवळजवळ मोठी गावं आहेत. या गावांची मागणी, जनतेची मागणी, माझ्याकडनं अपेक्षा अजूनही मी पुऱ्या करू शकणार नाही या सगळ्या निधीमध्ये 5 वर्षामध्ये. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की जे काही मूलभूत प्रश्न आहेत, जसं आता रेल्वेचे प्रश्न आहेत, मी ओरडतोय सांगतोय. जो 9 ते 14 मध्ये मी हा प्रश्न मंजूर केला होता, नाशिक ते पुणे रेल्वे, आज तो अडकलेला आहे. ब्रिटिशकालीन जो बेलापूर ते परळी आहे की या दोन्ही उत्तर नगर जिल्ह्यासाठी वर्धा ठाणे या 2 रेल्वे मार्ग आहेत, हे दुर्दैवाने अजून सुरू झालेले नाही. तरी कारण का त्याची चर्चा करणार नाही. रेल्वे मार्ग आहेत, अनेक रेल्वेच्या गोष्टी आहेत, त्या मला मंजूर करून घ्यायच्या आहेत. दुसरं तुम्हाला माहिती करता सांगतो की मी 2009 ते 14 खासदार असताना निवडण्याच्या प्रयत्नासाठी काय करतो हे तुम्हाला सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. त्यासाठी केलेले प्रयत्न तुम्हाला माहित आहे. आणि बाबांच्या कृपेनं, जनतेच्या आशीर्वादानं हा प्रश्न आता मार्गी लागलाय. सर्व मतदारसंघामध्ये पाणी फिरत आहे, सुरू झालेला आहे. अजूनही काही ठिकाणी पाणी जायचं आहे. अजूनही बराचसा भाग वंचित आहे आणि त्या वंचित भागाची देखील मागणी आहे. म्हणजे राज्य सरकारने घेतलेला 8 TMCचा निर्णय आपल्या सर्वांना माहिती की आपल्या हक्काचं पाणी जायकवाडी प्रकल्पात ढकलून दिलेलं आहे. त्यामुळे आजही आपल्या पाण्याची जी टंचाई आहे ती भरून काढण्यासाठी त्यावेळेला मागणी जो केली होती, नदीजोड प्रकल्प असेल त्यावेळेला मागणी केली होती की जे पाणी पश्चिमेला वाहून जातं ते पाणी आपल्या भागात वळवायचं असेल. आणि हा विषय देखील आता केंद्र आणि राज्य सरकारनं हाती घेतलेला आहे. सुधारणा यासाठी मोठमोठे 24 प्रकल्प तयार करण्याचं काम, DPR बनवण्याचं काम, शासनाने निधी घ्यायचं काम चालू आहे. आणि या 24 प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोरा असेल, आपला प्रवरा खोरा असेल, मुळा खोरा असेल, या सर्व खोऱ्यामध्ये हे पाणी आणायचा प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे. हा भाग खऱ्या अर्थानं सुजलाम करायचा असेल भविष्यासाठी तर या योजना आपल्या मतदारसंघामध्ये आल्या पाहिजे. आणि रस्त्याचे अनेक विषय आहेत, पाटपाड्याचे विषय आहेत, असे अनेक विषय आहेत की ज्या मतदारसंघासाठी आपल्याला सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्व योजना आणाव्याच लागणार आहेत. आणि त्यासाठी ह्या योजना पुऱ्या करायच्या असेल तर मला म्हणजे आपणच सांगा की सत्तेमध्ये असल्याशिवाय हे काही होणार नाहीये, सत्तेचा सपोर्ट असल्याशिवाय होणार नाहीये. आणि ही काळाची गरज निर्माण झाली. माझ्या मतदारसंघामध्ये हे महत्वाचे प्रश्न अनेक विषय आहेत की जे विषय मी आता तुम्हाला ठळकपणे सांगितले. असे अनेक छोटे प्रोजेक्ट. उद्धव ठाकरेंचा 29 जूनला दौरा आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांची माफी मागण्यासाठी येत आहे. मी पण ऐकलेलं आहे. आनंदी गोष्ट त्यांना ती जात आहे, चांगली गोष्ट आहे. यावर त्याने अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.